नमस्कार मित्रांनो, स्वागत तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, मी चाललोय सातारा जिल्ह्यातील वाई या तालुक्यामध्ये बावधन या गावी। तर बावधन या गावी मी चाललोय बावधनची बगाड यात्रा ही खुद्द लाईव्ह पाहण्यासाठी। दरवर्षीप्रमाणे बावधन बगाड यात्रा यावर्षी पण रंगपंचमी दिवशी साजरी होती आणि यावर्षी पण ती आज साजरी होणार आहे। 26 माझा मिस झालाय, जो काल रात्री झाला। तिथे जाणं पॉसिबल नव्हतं मला, काय कारण असतं। बट आज तिथे गेल्यानंतर मंदिरातले पण काही शूट्स घेईल मी नक्की। चला तर मग माझ्यासोबत बावधन बगाड यात्रा ही 2024 ची खुद्द लाईव्ह पाहण्यासाठी चला तर मग। वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी। फायनली मित्रांनो, मी पोहोचलोय बावधन या गावी बगाड यात्रा पाहण्यासाठी। आता जस्ट ही बैल चाललेली आहेत पुढं। आता ही बगाडासाठी चाललेली आहेत बैल, सर्व ही बैल। जस्ट आत्ता पोहोचलोय मित्रांनो, मी जस्ट आत्ता 8 वाजले। जस्ट आत्ता एसटीने बावधन या गावी पोहोचलेलो आहे मित्रांनो बगाड यात्रा खुद्द लाईव्ह पाहण्यासाठी। मी खूप एक्साइटेड आहे मित्रांनो। यावेळेस मी पहिल्यांदा आलोय बगाड यात्रा पाहण्यासाठी खुद्द लाईव्ह। आता ही सर्व बैल बगाडाच्या दिशेने चाललेले आहेत। आता रात्रीच मंदिरापाशी बगाडाचे सगळे जमीन सगळं पार पाडलं मंदिरामध्येच। आता बगाड जे आहे ते इथून शेतातनं जाणार आणि रात्री 5-6 वाजता ते तिथं पोहोचणार। शेतातनं पास होतो आणि मग तिथं शेवटी आरती होणार। आत्ता ही सर्व बैल बगाडाच्या दिशेने चाललेले आहेत। तर माऊली, तुमचा हा बैल कितव्यांदा आलाय या बगाड यात्रेला? पहिल्यांदा झालाय का? आणि किल्ला जातीचाच बैलच का वापरला जातो बगाड यात्रेमध्ये? तुम्ही उत्साह आहे का? मग तुमचा आहे का उत्साह आता बगाड यात्रेमध्ये तुमचा बैल? चालतंय माऊली, धन्यवाद। गेल्या 350 वर्षाची परंपरा आहे ही आणि हा आमचा सोन्या बैल हा तिसऱ्यांदा बगाड यात्रेत आलेला आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे खुटे ठरलेले आहेत। खुटे म्हणजे बैल कुणी कुठं झोपायचा, कसा झोपायचा, डावा उजवा त्याच्यावरती असते आणि बैलाच्या ताकदीनुसार बैल पुढं मागे जोडली जातात। आणि किल्लार जातीचा बैलच का वापरला जातो बगाड यात्रेमध्ये? किल्लार जातीचा बैल एवढ्यासाठी वापरला जातो कारण की किल्लार जातीच्या बैलामधली जी ताकद आहे, त्याची शरीरयष्टी जी आहे ती ताकद असते आणि बगाडाचा रथ म्हणजे नाथसाहेबांचा रथ ओढण्यासाठी जी ताकद लागते ती किल्लार जातीच्या बैलामध्येच येते। बाकी इतर जातींचे बैल जे आहेत ते उंचीला कमी असतात, त्यामुळे ती थोडीशी ताकद कमी पडते त्याची ओढायला, त्यामुळे ते किल्लार जातीची बैल वापरले जातात। धन्यवाद माऊली। माऊली, तुमच्या बैलाचं नाव काय आहे? सोन्या। तू आहे का? आनंद आहे का तुला बगाडमध्ये? मजा येते का बगाड यात्रेला? कितवीला आहे तू? 6वी। तर मित्रांनो, हा माऊली 6वीला आहे आणि खूप उत्साह असतो याचा पण बगाड यात्रेमध्ये। आणि यांचा हा हिरा बैल दुसऱ्यांदा आलेला आहे या बगाड यात्रेमध्ये। खूप भारी वाटतं की यार, एवढी छोटीशी मुलं पण बगाड यात्रेमध्ये येतात उत्साहाने, भारी वाटतं का? रामाच्या पाराला इटूच्या नावानं वारीची पालखी न्यावी, इमाने एक बार वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी। रामाच्या पाराला इटूच्या नावानं ग्रामस्थ मंडळ बावधनचे आभारी मेघराज कोठावळे यांच्याकडे 110 रुपये घेतले। ग्रामस्थ मंडळ बावधनचे
शपथ मित्रांनो इतकी फाटती ना बेकार असे सुटतात ना मित्रांनो बैल. मित्रांनो ह्याला म्हणतात खरी महाराष्ट्राची संस्कृती. काय भारी यात्रा चालू आहे मित्रांनो, खरंच खूप मजा येते मित्रांनो. मी पहिल्यांदा बगड यात्रेला आलोय. आतापर्यंत सर्व जे बगड यात्रा पाहिलं होते रीलवर पाहतो, युट्यूबवर पाहतो, पहिल्यांदा खुद्द लाईव्ह बगड यात्रा पाहिलेली. समोर बगड आहे, आता एकदम मधल्या टप्प्यावर पोहोचलेला, पुढे जायचंय. माझे मित्र पण आता इथं बगड यात्रेला जाते. तुम्ही तिथून झाले तर बगड यात्रेला? आम्ही इथलाच आहे. कसं असतं बगड यात्रा? किती बगड आहे? 15 बगड यात्रा आहे मित्रांनो, यांचा 15 बगड यात्रा आहे. मला की म्हणायचं एकदा काशीनाथाचं नावानं चांगलं. तुझा टिळा कपाळी चांगली उंच आभाळी. काशीनाथ तुझा टिळा कपाळी चांगली उंच आभाळी.
तालुक्याचे संपर्क घेतल्यामुळे आभारी आहोत. विवेक भोसले तुझा टिळा कपाळी चांगली उंच आभाळी काशीनाथ तुझा टिळा कपाळी चांगली उंच आभाळी. तर मित्रांनो, मी आलो होतो वाई या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये बावधन या गावी बगाड यात्रा खुद्द ही लाईव्ह पाहण्यासाठी. बगाड यात्रा 2024ची यात्रा. तर मित्रांनो, बगाड यात्रा ही होळीच्या 5 दिवसानंतर म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी पार पाडली जाते. असं म्हणतात की 350 वर्षापासून ही यात्रा चालू आहे आणि ती दरवर्षी सक्सेसफुली पार पाडली जाते. मित्रांनो, एक गोष्ट या गावकऱ्यांची खूप खास आहे मित्रांनो, बावधन या गावकऱ्यांची. या यात्रेमध्ये तर सगळेजण एकीने काम करतात यार. खरंच खूप भारी काम करतात बावधनच्या गावकरी या यात्रेमध्ये. आणि मित्रांनो, काल म्हणजे 29 मार्च काल रात्री छबिना पार पडला मित्रांनो बावधनच्या मंदिरामध्ये. जो काही कौल असतो तो पार पडतात ते बावधनचे गावकरी ते पार पाडतात मंदिरामध्ये. जो काही बगाडाचा मानकरी आहे जो त्यांच्यासोबत ते मंदिराला फेरे मारले जातात आणि तो जो कौल आहे तो पार पाडला जातो. बगाड यात्रेची मित्रांनो एक खास गोष्ट आहे, या यात्रेमध्ये ना खिल्लार जातीचे बैलच वापरले जातात मित्रांनो. आणि खिल्लार जातीचे बैल या कारणामुळे वापरले जातात कारण की ते खूप जास्त स्ट्रॉंग आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे खिल्लार जातीचे बैल या बगाड यात्रेमध्ये वापरले जातात मित्रांनो. बगाड यात्रेमध्ये बगाडाच्या मानकरीसाठी 40 ते 50 जणांचं नाव असतं मित्रांनो. त्याच्यामध्ये फक्त एक जण निवडला जातो, ते एक गावकरी निवडला जातो त्याच्यामध्ये. आणि तो मानकरी असा निवडला जातो की त्यांचा जो काय त्यांनी नवस मागितला आहे काशीनाथांना, तो नवस त्यांचा जर पूर्ण झालेला असेल तरच तो बगाडाचा मानकरी होतो. आणि यावर्षीचे बगाडाचे मानकरी आहे की विकास तानाजी होते, ज्यांना तो यावर्षीचा बगाडाचा मानकरी ते ठरले. आणि मित्रांनो, खरंच यार सलाम यार आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना. आणि आपली जी महाराष्ट्रीय संस्कृती त्यांनी खूप भारी पद्धतीने जपली यार. खरंच खूप भारी सलाम या सर्व आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना की त्यांनी आपली महाराष्ट्रीय संस्कृती खरंच खूप भारी जपली यार. आणि सलाम या बावधनच्या गावकऱ्यांना यार. सगळेजण एकीने येऊन ही यात्रा पार पाडतात मित्रांनो. साधारणतः एक 2 ते 3 लाख पब्लिक या यात्रेला येतात मित्रांनो. आणि यात्रा पार पाडली जाते. ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा आहे मित्रांनो ही बावधन बगाड यात्रा. एक महिनाभरापासून बावधन मध्ये ते जे बगाड जे आहे ते बनवण्याचं काम सुरू होतं मित्रांनो. ते जे लाकूड तोडण्यापासून ते सगळं काम जे 1000 ते 1500 बैल या खिल्लार जातीचे बैल या यात्रेमध्ये सहभागी होतात मित्रांनो. टप्प्याटप्प्यांवरती जेव्हा ते बगाड जातं टप्प्याटप्प्याच्या शेतांमध्ये तेव्हा ती बैल चेंज केली जातात मित्रांनो. जसं जसं ते बगाड पुढे जातं त्या ज्या शेतामध्ये जे बगाड आलेले आहे त्या शेतातली जी बैलांचे मानकरी आहेत त्यांचं बैल मग लावला जातो. टप्प्याटप्प्याचे खुरा म्हणतात त्याला काहीतरी, ते टप्प्याटप्प्याच्या खुरामध्ये ते बैल लावले जाते मित्रांनो. आणि खरंच यार मला तर खूप भारी आहे, माझा खूप भारी अनुभव होता या बगाड यात्रेचा. म्हणजे मी पहाटे 8:30 वाजता आलो होतो, सकाळी 8:30 वाजता आलो होतो. तेव्हापासून ते आत्ता अजूनही बगाड पोचलेलं नाही आहे. आता मला उशीर होते म्हणून मला घरी निघावं लागते मित्रांनो. ते बगाड अजूनही 1.5 किलोमीटर आहे बावधनच्या मंदिरामध्ये. ते तिथं जाणार, त्याच्यानंतर तिथं आरती होणार आणि शेवटी तिथं अजून गर्दी राहणार मित्रांनो पाया पडण्यामुळे. आणि मग तिथं ते बगाड यात्रा संपन्न होणार. पण मित्रांनो सलाम यार सर्व या महाराष्ट्राच्या आपल्या लोकांना ज्यांनी आणि बावधनच्या खास करून या बावधनच्या गावकऱ्यांना सलाम यार, जी महाराष्ट्र संस्कृती ज्या पद्धतीने त्यांनी जपली ना मित्रांनो. खरंच की यार हॅट्स ऑफ यार सर्वांना यार. खरंच खूप भारी पद्धतीने जपली. माझा अनुभव तर खूप भारी होता मित्रांनो. मी सर्वांना एक सांगेल की यार नक्की या बावधनच्या बगाड यात्रेला. खरंच खूप भारी अनुभव आहे. गावकरी जे आहेत सगळे एकत्रीने येऊन काम करतात आणि ही यात्रा पार पाडतात मित्रांनो. सकाळी 8:30ला सकाळी 10 वाजता ती यात्रा चालू होती मित्रांनो. एक साधारणतः 15 ते 20 किलोमीटर हे बगाड सकाळपासून ते मंदिरापर्यंत जायचं तोपर्यंत एक 10 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे.
ते टप्प्याटप्प्यांवरती चालत बैलांच्या साह्याने नेलं जातं तिथपर्यंत आणि शेतातनं नेलं जातं मित्रांनो, ना की रस्त्यावरनं. जसं शेवटी जेव्हा ते मंदिराच्या जवळ येईल तेव्हा ते रस्त्यावरनं नेलं जातं, पण त्याच्या आधी एक 4 वाजेपर्यंत तरी ते शेतातनं टप्प्याटप्प्याच्या शेतातनं नेलं जातं. आणि असं म्हणतात की ज्याच्या शेतातनं ते बगाड जाईल ना, ज्या शेतातनं ते बगाड जातं त्या शेतामध्ये पीक लवकर येतं मित्रांनो, असं यांचं म्हणणं आहे गावकऱ्यांचं. आणि बगाड बनवण्याचं काम महिनाभरपासून चालू होतं मित्रांनो. आणि बगाडाच्या मानकरी तर ते काय कौल बिऊल असतो त्यांचा, तो त्याच्यावरून ते ठरवतात. आणि ज्यांचा नवस पूर्ण झालेला आहे त्यांनाच तो बगाडाचा मान मिळतो मित्रांनो. म्हणजे जे बगाड जे आहे त्याच्यामध्ये जे वरती माणूस लटकलेला असतो त्यांना बगाड्याचा मानकरी ठरलं जातं. म्हणजे जे काय त्यांचा नवस पूर्ण झालेला आहे त्यांनाच तो बगाडाचा मान मिळतो मित्रांनो. चला तर मित्रांनो, मी हा ब्लॉग इथंच संपन्न करतो मित्रांनो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यार खरंच आपल्या महाराष्ट्र संस्कृतीने यार खरंच खूप भारी जपली आहे. सलाम या सर्व गावकऱ्यांना ज्यांनी ही यात्रा आज पार पाडली मित्रांनो. आणि मी तुम्हाला एकदा सांगेल की यार पुढच्या वर्षी, आता यावर्षीची यात्रा तर संपली 2024ची, पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा बावधन बगाड यात्रेला येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. खरंच खूप भारी पद्धतीने आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी. आणि बावधनची बगाड यात्रा पाहून तर मी खरंच खूप भारी वाटलं मला. म्हणजे एकत्रित येऊन हे सर्वांनी जी यात्रा पार पाडली मित्रांनो, साधारणतः 1 ते 1.5 लाख पब्लिक एकत्रित येऊन हे सगळं यात्रा पार पाडतात. आणि यात्रा आजही संपन्न तुझा टिळा कपाळी भक्ती चांगली उंच आभाळी. काशीनाथ तुझा टिळा कपाळी भक्ती चांगली उंच आभाळी. मायेच्या